नमस्कार. तुम्ही पाहत आहात राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. उदय सामंत, भास्कर जाधव, सचिन अहिर, केसरकर, आणखीन काही नेते, ही सर्व नेते मंडळी माननीय शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये होते. त्या ठिकाणी ते त्यांचं कार्य करत होते आणि राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने यातील काही आमदार देखील झालेले होते. आणि पुढे हेच नेते माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला. संजय राऊत साहेब किंवा आदित्य ठाकरे यांच्या पक्षामध्ये या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊत यांनी प्रवेश करून घेतला. आणि त्यावेळेला माननीय शरद पवार साहेब किंवा सुप्रिया सुळे किंवा त्यावेळेला माननीय अजितदादा पवार यांनी कुठलीही चिडचिड केली नाही, राग व्यक्त केला नाही. अत्यंत शांतपणे ते त्यांच्या पक्षाचे काम करत राहिले. तर मुद्दा असा आहे की आता यातील सर्वच नेते हे माननीय उद्धव ठाकरे यांना सोडून माननीय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. नुकतेच सचिन अहिर हे यांनी पक्ष सोडून म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडून ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करते झाले व त्या ठिकाणी ताबडतोब त्यांना उपसभापती म्हणजे विधान परिषदेचे उपसभापती देखील बनवण्यात आले. सचिन अहिर हे महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणजे एक मंत्र्याचा दर्जा असतो त्या पदाला. अशा मोठ्या पदावर एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांची नेमणूक केलेली आहे. तर या प्रसंगावरून आपल्याला असं म्हणता येईल की एकनाथ शिंदे हे अत्यंत निपुण राजकारणी झालेले आहेत आणि राजकारणाचे डावपेच त्यांना बरोबर कळतात आणि योग्य वेळेला ते आपली ताकद दाखवतात आणि अनेकांना धोबी पछाड देताना एकनाथ शिंदे आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणूनच राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे हे आता बाकी एक चाणाक्ष राजकीय नेते म्हणून किंवा धूर्त म्हणू आपण असे नेते म्हणून आता विख्यात झालेले आहेत. अर्थातच अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की माननीय अमित शहा साहेब यांचं मार्गदर्शन एकनाथ शिंदे साहेबांना असतं. परंतु हे जरी काही खरं असलं तरी एकनाथ शिंदे बाकी राजकारणामध्ये एक कुशल व राजकारणातील डावपेच व राजकारणातील चित्तपंजे त्यांना चांगले समजतात आणि तशा पद्धतीने पावले व उचलून ते बाकी आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बाकी मोठे आग्रे देऊ लागलेले आहेत. तर या ठिकाणी प्रश्न निर्माण असा झाला आहे की आता बाकी मोठे मोठे नेते उद्धव ठाकरे साहेब यांना सोडून जात आहे आणि म्हणून त्या ठिकाणी एक चिडचिड निर्माण झालेली आहे संजय राऊत यांची किंवा आदित्य ठाकरे यांची. तेव्हा या ठिकाणी असे म्हणायचे वाटतं की जी मंडळी सोडून जातात त्यांना जाऊ द्या, आता त्यांच्या संदर्भामध्ये वाईट गोष्ट काही बोलू नका, सातत्याने तीच भाषा बोलू नका. गद्दार, मिंदे, खोके वगैरे वगैरेची भाषा आहे ती मला वाटतं आता या नेत्यांनी करू नये. म्हणजे संजय राऊत असतील, सुषमा अंधारे असतील किंवा आदित्य ठाकरे किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे देखील त्यांनी बाकी आता कुठलीही चिडचिड न करता आपली संघटना बांधण्यासाठी लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे साहेब असतील, आदित्य ठाकरे असतील किंवा त्यांचे कुटुंबीय यांनी महाराष्ट्रव्यापी दौरा करून जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जाऊन आपल्या समर्थकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना बळ देणं हे गरजेचं आहे. आणि पक्ष वाढवण्यासाठी, शाखा निर्माण करण्यासाठी
आणि त्यांना अत्यंत परिश्रम घ्यावा लागणार आहे. आजही माननीय उद्धव ठाकरे यांना मानणारे लाखो शिवसैनिक आहेत, कारण की माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या शेवटच्या सभेमध्ये शिवाजी पार्कमध्ये वयस्कर अवस्थेमध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे होते आणि त्यांनी आवाहन केलं त्या शिवाजी पार्कच्या सभेमधून की जसं शिवसैनिकांनी मला सांभाळून घेतलं तसंच या पुढील काळामध्ये तुम्ही उद्धव आदित्य यांना सांभाळून घ्या. आणि ही भावनिक साथ घातल्यामुळे त्या काळचे जे शिवसैनिक होते ते बाकी बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे शब्द म्हणजे त्यांना तो शेवटचा शब्द असायचा त्या शिवसैनिकांना, ते शिवसैनिक त्या शब्दाच्या खातर आजही उद्धव ठाकरे यांना साथ देत आहेत, त्यांची संगत करत आहेत आणि त्यांच्यावर निष्ठा दाखवत आहे. आणि म्हणून अशा लोकांना बाकी जास्तीत जास्त भेटून उद्धव साहेबांनी त्यांचं मनोबल वाढवणे व जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये जाऊन आपल्या कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना त्यांनी जर बळ दिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना देखील पुढील काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये मोठ्या रूपाने पुढे राहील. यासाठी त्यांना आंदोलनरूपी एक सनदशीर मार्गाने जिल्ह्यामध्ये आंदोलन करायची, म्हणजे नागरिकांच्या समस्या संदर्भामध्ये असतील, शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतील, वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये सरकारच्या विरोधामध्ये सनदशीर मार्गाने आंदोलन उभं केलं तर कार्यकर्त्यांना एक कार्यक्रम दिल्यासारखं होईल आणि कार्यकर्ते बाकी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची शिवसेना वाढवण्यासाठी मदत करतील. त्यासाठी स्वतः बाकी माननीय उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरे यांनी बाकी आता स्वतःची पदरमोड करून का होईना गावातल्या त्यांच्या शिवसैनिकांना पाठिंबा दिला पाहिजे, त्यांना रसद पुरवली पाहिजे आणि तालुक्यामध्ये, गावामध्ये शाखा निर्माण करून त्या ठिकाणी पक्ष संघटना वाढवण्यासाठी जर त्याने प्रयत्न केला तर निश्चितपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना देखील पुढे येऊ शकते. आणि त्यासाठी आता बाकी त्यांनी कुठलीही चिडचिड करू नये, कुठला राग व्यक्त करू नये आणि जाणाऱ्यांना काही वाईट वक्तव्य बोलण्यापेक्षा आता तुमच्याबरोबर असणाऱ्या शिवसैनिकांना साथ द्या, त्यांचं मनोधैर्य वाढवा, त्यांना रसद पुरवा आणि आपली संघटना वाढवण्याचा प्रयत्न करा. पुढील काळामध्ये निश्चितपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुढे येऊ शकते. पण आजच्या घडीला आपल्याला एवढंच म्हणता येईल की एकनाथ शिंदे हे बाकी राजकारणामध्ये एक निपुण व राजकारणामध्ये योग्य वेळेला योग्य पावलं उचलून ते बाकी एक आपली पावर या ठिकाणी दाखवत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून बाकी ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेला अनेक हादरे देत आहेत. याचाच परिपाक म्हणजे आहिरे, सचिन आहिरे हे खरं म्हणजे वरळी मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे 2 वेळा निवडून आलेत आमदार होऊन आणि या आदित्य ठाकरे यांच्या विजयाचं श्रेय खरं म्हणजे अनेक जण हे सचिन अहिर यांना देत असतात, कारण सचिन अहिर यांचा वरळी मतदारसंघ आणि त्या ठिकाणी त्यांचं असलेलं काम, सचिन अहिर खरं म्हणजे कामगार नेते आहे, त्यांचा एक जनसंपर्क मोठा आहे आणि त्यांच्या माध्यमातून 2 वेळा आदित्य ठाकरे हे वरळीमधून निवडून आलेले आहेत आणि आता हेच सचिन अहिर हे एकनाथ शिंदे साहेबांना जाऊन भेटलेले आहेत आणि मोठ्या पदावर गेलेले आहेत आणि मग या पुढील काळामध्ये वरळीच्या मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे पुढच्या 3 वर्षांनी उभारलेल्या विधानसभेमध्ये विजय होतील का? तर निश्चितपणे होतील. तर त्यांनी त्यासाठी वरळीमध्ये प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक शिवसैनिकांना भेटणे व त्या ठिकाणी सातत्याने वास्तव्य ठेवून तेथील कार्यकर्त्यांना सातत्याने भेटून त्यांना मनोधैर्य त्यांचं वाढवले तर ते परत निवडून येऊ शकतात. परंतु अशा पद्धतीचे मोठे मोठे नेते बाकी उद्धव ठाकरे यांना सोडून जात आहेत आणि एकनाथ शिंदे हे बाकी आता त्यांची राजकीय पॉवर ही मजबूत करत आहेत. परंतु असं अनेक जण म्हणतात की त्यांच्या पाठीमागे महाशक्ती आहे ती अमित शहा यांच्या रूपाने आणि म्हणून पुढील काळामध्ये एकनाथ शिंदे हे आणखीन उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला किती प्रमाणात हादरी देतात हे देखील पाहावं लागेल. परंतु या ठिकाणी बाकी उद्धव ठाकरे यांनी अधिक चिडचिड न करता, संजय राऊत यांनी अधिक चिडचिड न करता, राग न व्यक्त करता आणि कुणालाही अपशब्द न वापरता आता त्यांनी त्यांची संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न केले.
तरच या पुढील काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये जोर पकडेल व महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं महत्त्व वाढेल. आणि म्हणून मी असे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो. तरी कृपया तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझा राजकारण आणि समाजकारण या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावा ही विनंती. धन्यवाद.